तब्बल 3 वर्षांनी नवरा बायकोच्या भांडणाने एक केस रिओपन झाली आणि तिथे धक्कादायक माहिती समोर आली, ज्यामध्ये स्वतःच्याच लेकीने बाप्पाला मारले। 25 एप्रिल 2023 सकाळचा एक साधा दिवस। एका मुलीने आपल्या वडिलांसाठी प्रेमाने मिल्कशेक तयार केले, पण त्या मिल्कशेकमध्ये काहीतरी असं मिळवलं होतं ज्यामुळे काही तासातच तिच्या वडिलांचा मृत्यू झाला। सगळ्यांना वाटलं नैसर्गिक मृत्यू आहे, पण 3 वर्षांनी जे सत्य बाहेर आलं ते ऐकून सगळेच हादरले। ही घटना आहे चंद्रपूर जिल्ह्यातील। पीडित जयंत बल्लावार पोलीस डिपार्टमेंटमध्ये काम करत होते आणि आरोपी त्यांची स्वतःचीच मुलगी आर्या बल्लावार। एक साधा कुटुंब, पण आतमध्ये चालू होता एक धोकादायक कट। माहितीनुसार आर्या एका मुलासोबत रिलेशनशिपमध्ये होती, त्याचे नाव आहे आशिष, पण तिचे वडील या नात्याला विरोध करत होते। घरात सतत वाद व्हायचे, तणाव वाढत गेला आणि हळूहळू हा वाद एक भयंकर निर्णयात बदलला। पोलीस तपासात समोर आलं की आर्या आणि तिचा बॉयफ्रेंड आशिष यांनी मिळून एक प्लॅन तयार केला। हा प्लॅन साधा नव्हता, तर पूर्णपणे प्री प्लॅन होता। माहितीनुसार आशिषने सुमारे 5,000 रुपयामध्ये विष खरेदी केलं आणि ते विष त्याच्याच नातेवाईक चैतन्य गेडाम मार्फत मिळालं। यानंतर त्यांनी ठरवलं वडिलांना असं काहीतरी देऊ ज्यामुळे कोणाला संशय येणार नाही। 25 एप्रिल 2023च्या सकाळी आर्याने आपल्या वडिलांसाठी मिल्कशेक तयार केला, पण त्या मिल्कशेकमध्ये विष मिसळलं होतं। जयंत बल्लावार यांनी तो मिल्कशेक पिला आणि ते नेहमीप्रमाणे ड्युटीवर गेले। काही वेळातच त्यांना चक्कर यायला लागली, ते अचानक खाली पडले। त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं, पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं। सगळ्यांना वाटलं हा नैसर्गिक मृत्यू आहे, कोणालाही संशय आला नाही। केस तिथेच संपल्यासारखी वाटली। यानंतर आर्याला तिच्या वडिलांच्या जागी अनुकंपावर पोलीस खात्यात नोकरी मिळाली। पण खरी कथा इथे संपत नाही। लग्न झाल्यानंतर काही काळानंतर आर्या आणि तिचा नवरा आशिष यांच्यात वाद सुरू झाला। हे वाद इतके वाढले की शेवटी हा संपूर्ण प्रकार बाहेर येऊ लागला आणि तिथूनच या केसने एक मोठा ट्विस्ट घेतला। नवरा बायकोमध्ये झगडा झाल्यानंतर आशिषने रागाच्या भारात पोलीस स्टेशन गाठले आणि पूर्ण सत्य सांगून दिलं। त्यानंतर तपासात समोर आलं की हा नैसर्गिक मृत्यू नव्हता, तर एक पूर्ण प्लॅन मर्डर होता। मिल्कशेकमध्ये विष मिसळून वडिलांचा खून करण्यात आला होता। यानंतर पोलिसांनी केस पुन्हा उघडली आणि सर्वच आरोपींना अटक करण्यात आली। या प्रकरणात IPC 302 आणि 120B या अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले। तपासात विष खरेदीपासून ते प्लॅनिंग पर्यंत सगळे धागेदोरे जोडले गेले। ही घटना फक्त एक क्राईम स्टोरी नव्हती, तर एक कठोर वास्तव्य आहे। राग, हट्ट आणि चुकीचे निर्णय कधी कधी माणसाला इतकं भयंकर टप्प्यावर घेऊन जाऊ शकतात, याचे जिवंत उदाहरण आहे। तर तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटते आणि अशा घटना थांबवण्यासाठी काय केलं पाहिजे कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि अशाच क्राईम रिलेटेड स्टोरी बघण्यासाठी महाराष्ट्र रोड चॅनलला फॉलो करायला विसरू नका।